गाईज, तुम्ही कसे आहात? आमच्या स्पीड एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं हर्ष स्वागत. चला तर आपण आता जवाहर नवोदयचा पहिला धडा पाहणार आहोत, वेगळे पद ओळखा. चला तर मित्रांनो, आपण आता फर्स्ट टॉपिक पाहणार, वेगळे पद ओळखा. चला तर आपण पहिला प्रश्न पाहू. प्रश्न पाहण्याच्या अगोदर आपल्याला हे माहीत असायला पाहिजे, वेगळी आकृती कशी शोधाल. आकृतीची आणि घटनांची रचना तपासून पहा. घटकांची फिरणे घटवित आहे की प्रतिघटवित ते तपासा. घटकांची विभागणी काळजीपूर्वक तपासावी. घटकांचे स्थान व आकार लक्षात घ्या. घटकांची किंवा चिन्हांची वाढी किंवा घटती पातळी तपासायची. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्यांचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. पूर्व आकृतींचे समान भाग केलेले असतात. एका आकृतीच्या मात्र समान भाग केलेले नसतात. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात. एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृतींची तुलना करावी, मग असतील आकृतींची तुलना करावी. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, माहीत असायला पाहिजे आपल्याला. तर आपण आता पहिला प्रश्न पाहू. स्वाध्याय 1.1. पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या A, B, C आणि D दाखवल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि त्याच्या वर्णनाचे वर्तुळ रंगवा. तर पहिलं काय आहे बघा, आता हे प्लस डिव्हिजनचे चिन्ह. हे काय आहे आता, ॲडिशन प्लस मल्टिप्लाय याचं उत्तर तिसरं येतंय. तर हे कसं सोपे प्रश्न आहेत बघा. दुसरा प्रश्न, एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये लाईन मध्यभागी मिडल पॉइंट लाईन, त्याच्यावर एक रेष अशी. तर याच्यातली वेगळा पद कोणता आहे, अशी असा. याच्यात सगळीकडून अशी दिलेत ना. आपण एकाच्यात आहे का ॲडिशनची चिन्ह नाही. मग पर्याय क्रमांक 4. तिसरा, ट्रायंगल स्क्वेअर मध्ये ट्रायंगल मध्ये स्क्वेअर आणि 4 कोणी, हा पंचकोनी असतो. 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 हा पंचकोनी आणि हा चौकोनी, म्हणजे याचं उत्तर आहे 4. कसं सांगा बरं तुम्ही, कमेंट बॉक्समध्ये टाका. तर हे स्क्वेअरमध्ये स्क्वेअर, हे डबल आहेत. डबल सर्कल, डबल ट्रायंगल आणि डबल सर्कल हा आहे का इथं, असं नाही. त्यामुळे याचं उत्तर बी आहे. तर आता पुढचे प्रश्न पाहू आपण. 5वा प्रश्न, किती आहेत हे स्क्वेअरमध्ये 1 2 3 4. डबल स्क्वेअर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6, याच्यात 6. 1 2 3 4 5, याच्यात 5. 1 2 3 4 5 6 7 8, याच्यात 5 6 4. मोठी संख्या ही आहे, त्यामुळे याचं उत्तर 3 आहे. आता 6वा प्रश्न, रेक्टँगलमध्ये ट्रायंगल, ट्रायंगल वर्सेस ट्रायंगल, रेक्टँगल वर्सेस रेक्टँगल आणि चौकोनी वर्सेस चौकोनी. याचं उत्तर काय सांगा बरं तुम्हीच. याचं उत्तर सी, कारण की हे सगळे मिळून नाही ना, आणि हे डायरेक्ट मधूनच मिळून येत. त्यामुळे याचं उत्तर तिसरं आहे, सी. AU हे आहेत. तर याच्यातलं आता आपल्याला शोधायचं ABCDE हे येतं, त्यामुळे याचं उत्तर डी आहे. 8वा प्रश्न, याचे काय रे सांगा. स्क्वेअरला वरची दांडी नाही दिली, हे पण स्क्वेअर आहे, स्क्वेअरला वरची दांडी नाही दिली. किती सोपं आहे हे. स्क्वेअरमध्ये स्क्वेअर ये हाफ सेमी स्क्वेअर ये. तर आता कोणतं येईल सांगा बरं तुम्ही, विचार करा. याचं उत्तर सी आहे, कारण हे वेगळे वाकडे आहेत ना, हा सरळ आहे सेमी स्क्वेअर. 9वा प्रश्न,
हे ट्रायंगल मध्ये दोन 2 पॉइंट्स, हे ट्रायंगल मध्ये 2 पॉइंट्स, हे ट्रायंगल मध्ये 2 पॉइंट्स, हे ट्रायंगल मध्ये 2 पॉइंट्स, म्हणजे हा ट्रायंगल मध्ये यायला पाहिजे ना हे दोन गोल, त्यामुळे याचं उत्तर ए आहे. 10वा प्रश्न, स्क्वेअर वर्सेस ए वरचे काय म्हणते त्याला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ट्रायंगल मध्ये 3, स्क्वेअर 1 2 3 4 4 आणि चौकोनी 1 2 3 4 5 याचं उत्तर 4 आहे. याचं उत्तर 4 येऊ शकत नाही, 1A येऊ शकतं. कसा अवघड प्रश्न दिलेले आहेत आपल्याला. ट्रायंगल स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअर, ट्रायंगल ट्रायंगल स्क्वेअर स्क्वेअर, अरे ट्रायंगलच्या यायला पण ना, किती सोपे प्रश्न आहे. 12वा प्रश्न पाहू आपण. हे कसं आहे सांगा बरं. याचं उत्तर आहे 4 आहे. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका कसं केलं ते. स्क्वेअरमध्ये 2 लाईन्स, सर्कलमध्ये 2 लाईन्स, स्क्वेअरमध्ये 2 लाईन्स, ट्रायंगलमध्ये 2 लाईन्स आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये. याच्यामध्ये कोणता वेगळा आहे आपण ते पाहूया. कसं हे आडवी लाईन आहे, ही पण आडवी, कारण ही पण आडवी यायला पाहिजे नव्हती ना. याचं उत्तर बी. 13 प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. ही वरी बाण खाली बाण, वरी खाली खाली खाली, वरी 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 खाली, अरे खाली खाली, हे वरी खाली वरी खाली वरी खाली, खाली वर यायला पण ना हे, त्यामुळे उत्तर सी. ह्याचं सांगा कसं. हे खाली वरी खाली, हे आतमध्ये काय नाही त्याचे, हे पण काय नाही, हे पण काय नाही, या सर्कलच्या आतमध्ये आहे ना, इकडं तुम्ही हे काय याला काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये टाका. तर याचं उत्तर सी. स्क्वेअर 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 स्क्वेअर, याच्यात 2 रंगवलेले आहेत, याच्यात 1 1 1, अरे कि सोपा प्रश्न आहे. 1 1 2 2 1 1 1 2, याचं उत्तर ए आहे, कारण की हे मोठी संख्या आहे आणि ही बाकी सगळे छोटी संख्या आहेत. तर 17वा प्रश्न. ट्रायंगल स्क्वेअर लाईन पंचकोनी, अरे हे रेक्टँगलला 2 लाईन यायला पाहिजे ना, येऊ शका. म्हणजे याचं उत्तर सी येईल. हे उत्तर आता गोल. 18 प्रश्न. सर्कलमध्ये गोल, स्क्वेअरमध्ये, अरे ट्रायंगल यायला पाहिजे ना, स्क्वेअरमध्ये स्क्वेअर, ट्रायंगलमध्ये ट्रायंगल, याचं उत्तर बी. चला तर आपण 19 प्रश्न पाहूया. 19 प्रश्न. हे 2 लाईन्स एक्स एक्स, 3 लाईन 4 लाईन, याला एकूण यायला पण एकूण यायला पण, याचं उत्तर बी. येतं आता काय सांगा बरं तुम्हीच. स्क्वेअरला असा केला की आपण येऊ शकतं. मग आता आपण काय करूया. 20वा प्रश्न. याचं उत्तर सी आहे. 21 क्वेश्चन. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3, हे आणि हे सेम, हे आणि हे सेम, इकडं लांब यायला पण, हे पण खूप लांब यायला पण, हे पण खूप, हे छोटा आलेला, हे पण छोटा, हे पण छोटा, हे पण छोटा, म्हणजे याचं उत्तर सी आहे. आता याचं सांगा बरं काय येईल. बी. कसं हे कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही. आता सांगा बरं याचं उत्तर सी. स्क्वेअरमध्ये स्क्वेअर येईल, सर्कलमध्ये सर्कल येईल, ट्रायंगलमध्ये ट्रायंगल येईल आणि स्क्वेअरमध्ये काय येईल परत, स्क्वेअर. किती सोपा प्रश्न आलेले आहेत. याच्यामध्ये स्क्वेअर येईल, त्यामुळे याचं उत्तर सी येईल. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 नी संख्या आहे ना, हे येऊ शकत नाही, हे येऊ शकतं 3 4 5. किती सोपे प्रश्न आलेले आहेत रे आपल्याला. काय बघा बरं आता नीट लक्ष द्या. गोल, हाफ सर्कल, रेक्टँगल, हाफ सर्कल, फुल सर्कल, हे येईल कारण की हा पण अर्धा आहे. तर आता 26वा प्रश्न. हे काय, ही अष्टकोन, हे काय
आपण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. हे सेम आहे, हे वेगळं आहे, त्यामुळे याचं उत्तर डी. तुम्हाला सांगतो हे स्वास्तिक आहे. काय स्वास्तिक? दसऱ्याला आपण सायकल त्यांच्यावर लावतो ना, ते स्वास्तिक. 27वा प्रश्न. 1 2 3 4 4 कोणी 3 3 3 4 4 आणि हे काय 4 4 4. याचं उत्तर ए येईल, कारण की हे 1 2 3 4 आणि 1 2 3, कारण याच्यात पण 4 यायला पाहिजे होते. याचं उत्तर ए आहे. 28वा प्रश्न. सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल हे काय रे? व्हेन्यू. ही आहे ट्रायंगल. तर याला हा पण ट्रायंगल आहे, हा पण ट्रायंगल असतो. याला हा ट्रायंगलच आहे. याचं उत्तर आहे डी. तर आता 29वा प्रश्न. स्क्वेअर मध्ये रेक्टँगल, सर्कल मध्ये सर्कल, रेक्टँगल मध्ये रेक्टँगल आणि ट्रायंगल मध्ये ट्रायंगल. याच्यामध्ये स्क्वेअर यायला पाहिजे होतं, त्यामुळे याचं उत्तर ए आहे. तुम्हाला असे पर्याय देत असतात, त्यांच्यामध्ये ए बी सी डी कोणते पर्याय बरोबर असतील त्याच्यावर गोल करावा लागतो. चला तर आपण हा प्रश्न बघू. याचं उत्तर बी आहे. कसं? मी कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 ह्याच्यात आपल्याला असे उभे दोन आडवे लाईन येऊ शकतात ना, त्यामुळं. आता 31वा प्रश्न. स्क्वेअर 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 याचं उत्तर बी आहे. तुम्हीच सांगा. 32वा प्रश्न. लाईन राईन बाण लाईन बाण हे काय सांगा बरं? याचं उत्तर सी येतंय, कारण हे दोन मध्यभागी आहेत. हा पण दोन मध्यभागी आहेत, हा पण दोन मध्यभागी. हे इथं यायला पाहिजे, इथं यायला पाहिजे, त्यामुळे हे दोघं सेम आहेत. त्यामुळे याचं उत्तर डी आहे. हे काय? ह्याच्यात वेगळी कोणती आहे संख्या? ही 1 2 3 4 5 6 1 2 3 4 याच्यात 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 याच्यात 7. याचं उत्तर स्क्वेअर आहे, सी आहे. 34. मिरची भाजी टाकतो, मीठ भाजी टाकतो, गरम मसाला. अरे गरम मसाला तर भाजीतच टाकतो ना आपण. आणि मध काय आपण भाजीत टाकतो काय? नाही ना. याचं उत्तर तिसरं आहे. 35वा प्रश्न. ॲडिशन, डिव्हिजन. याचं उत्तर डी येईल. याच्यात ॲडिशन आहे, याच्यात डिव्हायजन, याच्यात मल्टिप्लाय आणि याच्यात काय यायला पाहिजे सांगा तुम्ही? याचे उत्तर 4 आहे, म्हणजे डी. 36वा प्रश्न. 1 2 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 1 2 3 4 5 6. याचे उत्तर 3 आहे, बी आहे. हे चौकोन, हे ट्रायंगल. स्क्वेअरमध्ये हे ट्रायंगल, हे काय चारकोनी, हे पण चारकोनी. याचं उत्तर ट्रायंगल येईल. तर आता आपण हे मुलगा घालतो, हा पण मुलगा घालतो. हा शर्ट, हा शर्ट, हा शर्ट. हा मुलगा घालतो का? फ्रॉक नाही ना, ही मुलगी घालते. त्यामुळे याचं उत्तर बी. याचं उत्तर आहे सी. चला तर आपण पुढच्या पाठात आता आपण पाहूया. या 40वाचे प्रश्नाचं उत्तर आहे सी. 41च्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. तुम्ही हे दोन कमेंट बॉक्समध्ये टाका. ह्याच्यापेक्षा वेगळा कोणता आहे? हा. त्यामुळे हा ए बरोबर. 43 हे सेम आहेत, याच्यापेक्षा वेगळा हा आहे, त्यामुळे तर ए आहे. 44वा प्रश्न. 1 2 3 4 याच्यापेक्षा वेगळा सी आहे, कारण याच्यात सगळे भरलेले आहेत. त्याच्यात 1 2 3 हे लाईन सुटलेले आहेत. 45वा प्रश्न. 1 2 3 4 4पैकी कोणतं बरोबर असणार मित्रांनो? हे बरोबर असणार, सी. तर आता 46वा प्रश्न. 1 2 3 4 याच्यातले सगळे मोकळे आहेत आणि सी हे भरून आलेले आहेत. चल. 47च्या प्रश्नाचं उत्तर आहे स्क्वेअर, पंचकोनी.
याचं उत्तर सी आहे. याच्यापेक्षा वेगळा हा आहे. आता 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे काय सांगा बरं? बी. कारण ह्याचे सगळे रंगवलेले आहेत एक एक एक, याच्यात कोणताच रंगवलेला नाही, त्यामुळे याचं उत्तर बी. तर 39चा प्रश्न असा 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 आहे. इकडच्या तोंडकडून आहे का कोणता प्रश्न नाही, त्यामुळे याचं उत्तर ए आहे. 50वा प्रश्न खुर्ची, टेबल, कुऱ्हाड, बेड. खुर्ची ही वेगळी आहे, त्यामुळे याचं उत्तर ए. 51चं उत्तर ट्रँगल, कारण याचं उत्तर डी येते, कारण हे दोन सेम आहेत. एकाच्यात हे वेगळं आहे. आता 52वा प्रश्न स्क्वेअरमध्ये ट्रायंगल आणि ट्रायंगलमध्ये लाईन, पंचकोनीमध्ये चारकोनी आणि चौकोनीमध्ये रेक्टँगल. याचं उत्तर डी आहे. आता 53चं उत्तर बी. 54चा उत्तर आहे बी. कसं? हे आडवे याचं हे मिक्स आहे, हे मिक्स आहे आणि हे वेगळं आहे, त्यामुळे याचं उत्तर बी. 55चा आता स्क्वेअरमध्ये स्क्वेअर आणि ट्रायंगलमध्ये ट्रायंगल आणि सर्कलमध्ये ट्रायंगल. याचं उत्तर डी आहे. 56 हे दोन लाईनी हे याचं उत्तर बी येईल, कारण हे वेगवेगळ्या लाईनी आहेत, हे मिक्स लाईन आहे. 57चं उत्तर 4 येईल, कारण हे ट्रायंगल रेक्टँगल हे पंचकोनी 1 2 3 4 5 हे पंचकोनी. आता 58चं उत्तर आहे 3, कारण तुम्ही ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. हे मिक्स नाही ना, हे लाईनीवर आहेत, त्यामुळे याचं उत्तर ए. 60चा प्रश्न याचं उत्तर येईल बघा डी, कारण हे छोटे प्रश्न आहे. हे छोटे बॉक्स, हा छोटा बॉक्स, हा मोठा बॉक्स आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर स्पीड एज्युकेशन चॅनलला लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. थँक्यू.